सॉरी, खरंच आज तू जे काही आमच्यासाठी केलंयस ना त्यासाठी तुला जितकं थँक्स म्हणावं तितकं कमी आहे का. म्हणजे ती लोक कुठून आली, का आली आणि आल्यावर डायरेक्ट आमच्यावर असे आरोप करायला लागले ना की आम्हाला सुद्धा नेमकं कळलं नाही की त्यांना काय बोलावं, कसं समजावं. आणि त्यात तू सडेतोडपणे समोर आलीस आणि आपल्या संस्कृतीचा खरा अर्थ समजावलास. आणि भाई साहेब त्यांची डायरेक्ट बोलती बंद केली. खरंच कमाल असतं. सिद्धिराज अगदी खरं म्हणतात हा सावली. आज तुझ्यामुळे आमचं नाव तर राखलं गेलंच, पण आपल्या या मोहिमेला खूप मोठी ताकद मिळाली. पण आजच्या या कार्यक्रमात जे काही सगळं घडलं ना त्यामुळे तुला मात्र खूप मानसिक त्रास झाला ग आणि लोकांच्या उद्धटपणाला सामोरंही जायला लागलं. मला खरंच खूप वाईट वाटतंय ग त्यासाठी. मी मनापासून तुझी माफी मागते. भावनाताई, अगं माफी का मागतेस तू? तुम्हाला सांगू, उलट मला तर असं वाटतंय की आज जे काही झालं ना ते चांगल्यासाठीच झालं. म्हणजे अर्थात तुम्ही दोघंही खूप छान काम करताय आणि प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या लोकांना अशा अडचणींना सामोरं जावं लागतंच. तुम्हाला सांगू, जेव्हा आपल्या कामावर कोणी आक्षेप घेतं ना तेव्हा आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो की आपण नक्की हे का करतोय. तेव्हाच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नव्याने सापडतं, नवा उद्देश सापडतो. या अशा वादांमुळे आपला हेतू आणखी स्पष्ट होतो, आपल्या विचारांचा पाया अजून पक्का होतो. आज त्या लोकांनी आपल्याला प्रश्न विचारले म्हणूनच तर आपण आपल्याला उमगलेला संस्कृतीचा अर्थ लोकांना सांगू शकलो. म्हणून मला असं वाटतं की आज जे काही घडलं ना ते चांगल्यासाठीच घडलं. सावली, खरंच तुझ्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे ग. आणि तुझ्याकडून मी धाडसी वृत्ती शिकली पाहिजे. चला येते मी आता. हो, ये. सिद्धिराज, आता अशा विघातक प्रवृत्तींना समोरासमोर जाब विचारायची वेळ आली. चल जानू चल, आय वॉज जस्ट किडिंग. ती मुलींना सवय असते ना लग्नानंतर तक्रार करायची की मी कुठे येऊन अडकली आहे, ब्ला ब्ला ब्ला, मी सहन करते एक्सेट्रा. सो आय थॉट तू पण तशाच काहीतरी कंप्लेन करतेस. तू अजूनही एवढी सिरियस काय आहेस? ओके, फॉरगेट अबाउट एव्हरीथिंग. जस्ट टेल मी, हाऊ वाज युअर डे? नथिंग ग्रेट, नेहमीसारखाच ठीक होता. जयंतला सांगू का बाबांना मिळालेल्या फंडिंगबद्दल? आई बाबा किती आनंदात होते आज. नाही पण जाऊ दे, मला जर याच्याबद्दल काही वाटतच नाही तर याच्याशी कशाला सगळं शेअर करायचं. बरं, तुला सांगायचंच राहिलं, आमची कॉन्फरन्स खूप दिवसांपासून ठरत होती, ती आता फायनल झाली आणि इट्स टुमॉरो. सो कॉन्फरन्ससाठी उद्या मला बँगलोरला जावं लागणार आहे. उद्या ऑफिसमध्ये पण एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, बाहेरून काही क्लायंट्स येतात. सो आय हॅव टू मीट देम. त्यासाठी मला घरातून आधी पॅकिंग करून डायरेक्ट ऑफिसला जावं लागेल आणि तिथून बँगलोर. हे काय जयंत सर, तुम्ही आता मला इथे एकटीला सोडून जाणार आहात का? मी तुम्हाला खूप मिस करेन. मिस माय फूट. उलट तू गेल्यावर मला सुटल्यासारखं वाटेल आणि त्यावेळेत आई बाबांना सगळं खरंही सांगता येईल. जानू, आय नो तू मला मिस करशील त्यामुळे तू सॅड होतेस. म्हणूनच मी आपल्यासाठी काहीतरी स्पेशल प्लॅन केलाय. पटकन फ्रेश हो, मी आपल्यासाठी छान डिनर ऑर्डर केलंय आणि उद्यापासून आपल्याला तसं भेटता येणार नाहीये. म्हणून आज आपण दोघंच छान टाइम स्पेंड करू. ओके? ठीक आहे, चालेल, मी आले. जानू, आता तू बघच मी आजची संध्याकाळ किती स्पेशल करतो ते. जानू, सगळ्यात आधी हे पेनड्राईव्ह आता एका सेफ ठिकाणी ठेव. अशा ठिकाणी जिथे जयंतचं लक्ष अजिबात जाणार नाही. कुठे ठेव? नीट खाली ठेव. नाही, इथे नाही ठेवत मी. एकतर जयंतला सगळ्या गोष्टी स्वतः करायच्या असतात. उगाच बेड आवरताना जर का त्याला पेनड्राईव्ह सापडला तर वाट लागेल. कुठे ठेव? कपाटात.
मूर्ख आहेस का जानू? जयंतच्या कपाटात ठेवतेस पेनड्राईव्ह? नाही, माझ्या कपाटात ठेवते. से माझं कपाट तू कुठे उघडतो? माझ्या कपाटात साड्यांच्या खाली ठेवते. ग्रेट. बेस. नाही 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 नाही, जयंतचा काही भरोसा नाही. त्याला कधीही काही हवं असतं. चुकून माझं कपाट उघडायचं आणि हे पेनड्राईव्ह त्याच्या हाती लागायचं. नाही जानू, पेनड्राईव्ह इथे पण सेफ नाहीये. काय करू? हा ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवू का? नाही, नको. ग्रूमिंग किटसाठी ड्रॉवर उघडायचा आणि हे पेनड्राईव्ह सापडायचं त्याला. काय करू? कुठे ठेवू आता हे? कुठे सेफ जागा मिळेल मला? हां, ही सेफ जागा वाटते. म्हणजे जयंतचं इथे लक्ष पण जाणार नाही. पुस्तकांच्या मागे ठेवून टाकते. पेनड्राईव्ह इथे सेफ राहील. तरी जयंत के फार इकडे जात नाही. तेव्हा प्लीज उद्या जयंत जाईपर्यंत हे पेनड्राईव्ह इथे सेफ राहू देत. हा प्लीज. नीलांबरी वहिनी, आत्तापर्यंत मला संशय होता, पण आता तर माझी खात्री पटली. त्या संस्कृती रक्षकांना तुम्हीच बोलावलं होतं, कारण तुम्हालाच आमचा कार्यक्रम उधळून लावायचा होता. हो, बोलावलं मी. मग का प्रत्येक वेळी आमच्या विरोधात कुरघोड्या करता तुम्ही? तुम्हाला जराही लाज वाटत नाही? हो, खरं तर तुम्हाला माझ्याऐवजी निवडणुकीला उभं राहायचं होतं ना. तुम्हाला नेता बनायचं होतं. नेता बनून लोकांची सेवा करायची होती. मग एका नेत्यानं असं वागायचं असतं? एका नेत्यानं समाजाचा विचार करायचा असतो, लोकांच्या प्रगतीचा विचार करायचा असतो, त्यांच्या आनंदाचा विचार करायचा असतो, ना की सगळ्यांच्यात असा द्वेष निर्माण करून स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो. किती नीच विचार येतो तुमचे. झालं तुझं? हं? की अजून काही भाषणबाजी शिल्लक आहे? आजवर तुझी फालतू नाटकं आणि समाजसेवा खूप सहन केली मी. वाटलं होतं की स्वतःहून अक्कल येईल, पण नाही. आज तू माझ्या माणसांचा अपमान केलायस. म्हणजे तू सापाच्या शेपटीवर पाय दिलास. सापाच्या शेपटीवर पाय पडला काय होतं? चवताळून उठतो तो, आणि तशीच मी चवताळून उठली. समजलं? मी कोणालाही घाबरत नाही आणि आता कोणालाही जुमानणार पण नाही. आणि हो, एक गोष्ट डोक्यात पक्की फिट करून ठेव. सध्या आपल्यात जे चालू आहे ना, तर लुटूपुटूचा खेळ नाहीये किंवा गल्ली बोळातली भांडणं नाहीये. खूप मोठं राजकीय युद्ध आहे. आणि हो, या युद्धात मी सर्व तयारीनिशी उतरतीये. तुमचा पराभव केल्याशिवाय आता ही नीलांबरी गप्प बसणार नाही. नीलांबरी वहिनी, तुमच्या डोळ्यांवर सत्तेची आणि पैशांची धुंदी चढली, पण तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना, तरी आम्ही तुम्हाला जिंकू देणार नाही. कारण आमच्या बरोबर सामान्य जनतेची आणि सत्याची ताकद. तुम्ही जितक्यात चवताळून उठाल ना, तितक्याच ताकदीनं आम्ही तुम्हाला परत जमिनीवर आणू. मग बघूया या युद्धात कोण जिंकतंय आणि कोणाचा अहंकार जळून खाक होतो.